टिप्परनी उडवायचं म्हणते, ट्रकनी उडवायचं म्हणते. मग आतापर्यंत जिल्ह्यात जे टिप्परनी उडलेले लोक आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. सध्या सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आहे आणि पाहिला आपण की मागच्या वेळेला भाऊ एका प्रसार माध्यमावर माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भावाला म्हणजे आपले चुलत भाऊ जे अभिजित तायडे यांच्यावर किंवा टिप्परनं उडून द्यायची, तर हे त्यांच्या माध्यमातून असं माहित पडलं की ते AI टेक्नॉलॉजी आहे त्यावर सांगितलं होतं. कोणती AI टेक्नॉलॉजी आहे आता काल प्रसारित झाली ते म्हणते का? आता पोलीस करतील ना त्याचा छळा. AI टेक्नॉलॉजी असेल तर ज्यानं ते रेकॉर्डिंग केली, ज्यानं या गोष्टी केल्या असेल त्या मोबाईल मध्ये, ज्याचा मोबाईल असेल किंवा त्याच्यावर कारवाई करेल ना. आणि जर खरी असेल तर याच्यावर कारवाई करेल. माझी जास्त मागणी आहे ना. मग त्यांनी आणखी म्हटलं होतं की पुऱ्या महाराष्ट्रभर अशा रेकॉर्डिंग काही राहतील आणि काही कशी व्हिडिओ जे AI टेक्नॉलॉजीनं कसं आहे ते काय म्हणतात म्हणजे काही प्रमाण आहे का? ते म्हणन तो कायदा आहे का? ते तर न्याय व्यवस्थेवर बोलले, ते स्वतःला छत्रपती समजले. मग असं असं होते का? त्यांनी म्हटलं म्हणून सगळं काही तुम्ही अंदाज लावा. मला 80,000 लोकांनी निवडून दिलेला आहे आणि 80,000 लोकांचा अपमान आहे हा. 80,000 लोकांनी तुम्हाला जर असं वाटते का प्रतिस्पर्धी मेला पाहिजे तर त्या 80,000 लोकांवरही बॉम्ब टाका म्हणा. उद्या आहे 20 वर्ष लोकांनी त्यांना दिले. त्यांची काय इच्छा आहे 50 वर्ष द्यायला पाहिजे? ते लोकांच्या इच्छा आहेत. लोकांच्या इच्छेनुसार जनप्रतिनिधी ठरला जात असतो. माझ्या तुमच्या इच्छेवर काहीच नाही आहे. लोक ठरवतील की कोणता निवडून आणायचा आणि कोणता पाळायचा आहे. तर लोकांच्या जनभावने लोकांचा म्हणजे जनभावनेचा आदर राखून आपण काही वक्तव्य केले पाहिजे. तुम्हाला 4 टर्म दिले असताना तुम्ही ज्या काही गोष्टी नसेल केल्या जनतेला माहिती आहे. परंतु मी जे करत आहे आता 4 प्रकल्प आहे. वासनी प्रकल्प, बोर्डी नाला प्रकल्प, राजुरा प्रकल्पाचं पुनर्वसन, भुगावचं आता त्या पायथ्याची जे फ्लड झोन मध्ये येते त्याचं पुनर्वसन करावं लागते, भुगाव दोरीचं पण पुनर्वसन करावं लागते. वासनी प्रकल्प 2016 पासून बंद आहे. 2016 पासून बंद आहे. हे त्या खात्याचे मंत्री असताना हे चालू करू शकले नाही. एक बैठक घेतली नाही मंत्रिमंडळात किंवा मंत्रिमंडळात जाण्याचा विषयच नाही त्यांचा. पण सभागृहात याच्याबद्दल चकार शब्द त्यांनी दाखवा मला या 4ही प्रकल्पाबद्दल काढला. म्हणून म्हणतो मी मिटिंग लावलेल्या आहे, अधिकाऱ्यांच्या लावलेल्या आहे, त्याच्यानंतर मंत्री महोदयांच्या दालनात मंत्री महोदयांच्या लावलेल्या आहे. मी लक्षवेधी लावलेली आहे या प्रकारची. अमरावती परतवाडा रोड आता सुरू होईल. कसा आहे MIDC प्रश्न धुळघात आहे इथला. त्याचं पुनरावलोकन झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही चांदूर बाजारला MIDC आणू शकले नाही. तुम्ही बाकीच्या गोष्टी कमीत कमी प्रयत्नही केले नाही. तुम्ही राजकारण केलं असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. आणि तुम्ही शेती आधारित कोणता व्यवसाय, दूध प्रकल्प असो, कापूस प्रकल्प असो, 17 प्रकल्प असो असं लोक म्हणतात. मग आता लोक म्हणतात, मी म्हणतो मी करत आहे तर कुठंतरी मला भटकवण्याचा किंवा मला थांबवण्याचा, मला जीवे मारण्याचा, माझ्या घरातील एखाद्या माणसाला जीवे मारण्याचा किंवा आमच्या याच्यात ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, आमच्यासोबत पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, भारतीय जनता पार्टी, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो भविष्यात. म्हणजे पार्टीचं काम करू नका, हे करू नका, ते करू नका असं थोडी होत असते. धमक्या देऊन किंवा अशा प्रकारचे षडयंत्र माझ्या भावाला इजा पोहोचवली म्हणजे पूर्ण पार्टी सदण्यात येईल. म्हणजे मग करू नका काम किंवा मीच सगळा सर्वा. अहो छत्रपतीला तर छत्रपतीचं जर याला नाव देते या मिशनला, त्याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं असू शकते ना? सांगा ना मला तुम्ही. बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडले म्हणते, शरद जोशी पडले म्हणते आणि आता मलाही पाडलं म्हणते. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांची बरोबरी करता का? हा सुद्धा माझा सवाल आहे. आणि वणीचं नाव घेतलं, यवतमाळचं नाव घेतलं, गँगचं कुठल्या, हे गँगचे मोरके आहे का? टिप्परनी उडवायचं म्हणते, ट्रकनी उडवायचं म्हणते. मग आतापर्यंत जिल्ह्यात जे टिप्परनी उडलेले लोक आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की माझं ते AI आहे काय? AI 4 जणांची असते का? जरा तुम्ही प्रतिप्रश्न करा. AI 4 जणांची असते का? आणि असेल तर पोलीस प्रशासन करते, फॉरेन्सिक मध्ये गेलेली आहे ना. त्यात तर होईल ना काय व्हायचं ते. मी सामोरं जायला तयार आहे ना कोण्या गोष्टीसाठी. मी जर 2 महिन्याआधी जर क्लिप माझ्या हाती येते तर मी अधिकृत असल्याशिवाय मी ती पोलिसला कशी देईल? मी एक जबाबदार नागरिक, मला लोकांनी निवडून दिलेला आहे. मी खोटे नाटे आरोप करणारा माणूस नाही, मी खोटं वागणारा माणूस नाही, मी लुच्चे धंदे करणारा माणूस नाही आहे. मी जर कशात असेल तर मी राजीनामा द्यायला तयार, मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. स्थानिक परतवाड्यातले नगरसेवक आहेत, राज पाटील आहेत, सुरेंद्र तांबे आहेत.
आमदार साहेबांनी जे कडक प्रतिक्रिया दिली, काय वाटते की कुठं चुकते काय माजी आमदारांचं? बिल्कुल, क्योंकि बच्चू भाऊ 20 साल आमदार रहे, उसमें उन्होंने कोई वर्क किए नहीं, सिर्फ फ्लैश मारे, गरीबों को चूतिया बनाए, पैसे दे देना, ये करना वो करना, गरीब भाई आई 500 1000 दे देना। उन्होंने कोई भी ऐसा कोई फैक्ट्री या कुछ ऐसा बहुत अच्छा विकास का ऐसा कोई काम मेरे हिसाब में तो किए नहीं। अब रही बात दूसरी की उनको हार ही बर्दाश्त नहीं हो रही, वो हार गए तो अब वो नवे नवे फंडे ला रहे हैं, कुछ का कुछ सोच रहे हैं। मेरे निगाह में तो ये बात, तुम भी समझदार है। राज पाटील आहेत नगरसेवक, तुम्ही एक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही मनसेचे जिल्हाध्यक्ष आहे. मनसेचं काम आपण पुऱ्या महाराष्ट्रात पाहतो. तर खरोखर माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जे वक्तव्य केलं आहे आणि ज्या प्रकारची आता जे रेकॉर्डिंग बाहेर आलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आता जे काही हे या अचलपूर मतदारसंघाचं जे वातावरण आपण पाहिलं बघितलं तर त्याच्यातून एकच लक्षात येते की सन्मान तायडे आज जेमतेम 1.5 वर्ष झालं. या 1.5 वर्षात त्यांच्याकडून जे काही प्रयत्न चालू आहेत किंवा या मतदारसंघामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट किंवा उद्योग आणण्याचे जे कामं चालू आहेत, आता या 5 वर्षात आपण दोघांचंही जनता कॅल्क्युलेशन करा परीक्षेत कोण पास होते किंवा काय होते. पण विषय असा आहे की राजकारण हे राजकारणासारखं झालं पाहिजे. लोकशाही मार्गाने चालणारा आपला देश आहे. कुठलाही जनप्रतिनिधींनी अशा प्रकारचा कट कारस्थान रचून समोरच्या व्यक्तीवर असं काही आपण म्हणजे जीव घेणा प्रकार जो काही आता ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आला आणि राहिला विषय की रेकॉर्डिंग सत्य आहे की खोटी आहे, त्याच्यासाठी आपल्या फॉरेन्सिक लॅब आहे. फॉरेन्सिक लॅब मध्ये गेल्यानंतर ते दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. त्याच्यातून आपल्या समोर जनतेला समोर येऊन जाईल.